जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांची मुंबईत 28 मार्चला बैठक होणार असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रण आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सजयराव खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली। बैठकबाबतचे पत्र मुंबई उच्च न्यायालयामार्फत नुकतेच प्राप्त झाले असून सकारात्मक चर्चा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान 4 एप्रिल रोजी पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथयात्रा काढण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितले। गेली 40 वर्ष सर्किट बेंचसाठी लढा सुरू असून अनेक वेळा वेगवेगळी आंदोलने करण्यात आली आहेत। पत्रकार परिषदेला ज्येष्ठ ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, ॲडव्होकेट शिवाजीराव राणे, ॲडव्होकेट सोनाली शेठ, ॲडव्होकेट रवींद्र ओतारी, सुरेंद्र जैन उपस्थित होते। कोल्हापुरातले जे काही वकील आहेत किंवा 6 जिल्ह्यातले जे वकील आहेत त्यांच्या शिष्टमंडळासह आम्ही जाऊ, चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट यांची भेट घेऊ, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जजेस यांची भेट घेऊ, कोल्हापूरबाबत प्रॉपर रिप्रेझेंटेशन आम्ही त्या ठिकाणी त्यांना देऊ आणि कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची स्थापना करण्याबद्दल आपण त्यांना विनंती करणार। रथयात्रेचा दुसरा विषय असा आहे की गेल्या 4-5 दिवसापासून किंवा आठवड्यापासून आमच्याकडे नियोजित होतं की पंढरपूरपासून एक रथयात्रेचं प्रयोजन करायचं आहे आणि ती रथयात्रेची सांगता कोल्हापूरपर्यंत करायची आहे। तर 4 तारखेला 4 एप्रिलला पंढरपूर येथून पंढरपूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौगुले आहेत यांच्या सारथ्याखाली त्या रथयात्रेचा प्रारंभ होईल। खंडपीठ कृती समितीचं निमंत्रक म्हणून मी स्वतः आणि 6 जिल्ह्यातील जे अध्यक्ष आहेत या कृती समितीचे सहनिमंत्रक आहेत हे सुद्धा त्या पंढरपूरमध्ये 4 तारखेला सकाळी 8 वाजता विठुरायाच्या मंदिरामध्ये हजर राहतील। विठुरायाचं दर्शन घेणार, त्यांना या खंडपीठाची पूर्तता होण्याबद्दल आम्ही साकडं घालणार आणि तिथून या रथयात्रेला प्रारंभ करणार। ही रथयात्रा पंढरपूर, सांगोला असं क्रमण करत वाटेमध्ये जेवढे आमच्या कृती समितीचे बार असोसिएशन येतात त्या बार असोसिएशनचं स्वागत स्वीकारत आणि त्यांना सोबत घेत कोल्हापूरपर्यंत येणार। कोल्हापूरमध्ये ज्यावेळी रथयात्रा येईल त्यावेळी कोल्हापूरचे सगळे वकील जे आहेत ते कोल्हापूरच्या वेशीवरती म्हणजे आपल्या हायवे नजीक त्या ठिकाणी त्यांना जाऊन ॲप्रोच होतील। आम्ही तर रथयात्रेच्या सुरुवातीपासून असू आणि इथं सगळ्यांना ॲप्रोच करून घेऊ आणि तिथून महालक्ष्मीच्या मंदिरापर्यंत ही रथयात्रा जाणार। या रथयात्रेमध्ये केवळ वकीलच नाही तर पंढरपूरमधील जो वारकरी संप्रदाय आहे तो सुद्धा मोठ्या संख्येनं या रथयात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि ही रथयात्रा एक जनआंदोलनाचं स्वरूप धारण करेल आणि हे आंदोलन आमचं नाही आहे। आम्ही सातत्यानं सांगतो की कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची स्थापना व्हावी ही वकिलांची मागणीच नाही आहे। जणू ही जी मागणी आहे ती सामान्य जनतेची आहे। सामान्य जनतेचं रिप्रेझेंटेशन म्हणून एक सुशिक्षित किंवा न्यायसंस्थेचा एक घटक म्हणून आम्ही त्याचं रिप्रेझेंटेशन करत आहे। तर जनता आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेलं आहे। आजच्या पत्रकार परिषदेसाठी सुद्धा जर आपण बघितलं तर कोल्हापूर फर्स्टचे संयोजक सुरेंद्र जैन साहेब आहेत, मॅकचे अध्यक्ष आहेत MIDCचे, परत मोहन कुशिरे आहेत, कोराणे साहेब आहेत, कमलाकांत पाटील साहेब आहेत किंवा हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष आहेत, हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला आहेत। हे जनआंदोलन म्हणून याचं स्वरूप धारण केलेलं आहे। आता तर याच्यामध्ये सामान्य जनतासुद्धा प्रवेश करेल आणि या रथयात्रेच्या निमित्तानं त्याची जनजागृती चांगल्या प्रकारे लोकांना माहीत होईल आणि लोकांना समजेल की हे खंडपीठ कुणासाठी आहे आणि कुणी याच्यामध्ये आहे आणि याच्यातून एक चांगला संदेश उच्च न्यायालयापर्यंत जाईल।